हॅलो फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीपयोग 20 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही आलो आहे रतनगडमध्ये. हर्षूला विचारलं मी, तर रतनगड असं म्हणता. दिंडोरीच्या काहीतरी 20-1 किलोमीटरवर आहे आणि आम्ही लग्नानिमित्त गेलो होतो. गायकवाडच म्हणजे राजवाड्यातलंच लग्न होतं आणि ते सगळे छोट्या हत्तीमध्येच आम्ही गेलो होतो. ऐकलं असेल ह्या गाडीचं नाव. मग इथे हे बघा, हा जो गड आहे, इथून जंगलातून रस्ता दिसतोय, इथून दिसतंय का दगड, इथून जाणार होतो. मग आम्ही तसंच लग्न झाल्यानंतर आम्ही एन्जॉय म्हणून त्या गडावर देखील गेलो होतो आणि तिथला निसर्ग अतिशय सुंदर होता. त्याच्या आधी मुलं सगळे एन्जॉय घेत होते, जेवढे म्हणजे सगळे घरचेच होते, रिलेटिव्ह होते सगळे. हर्षू, संगमित्रा, माझी फुईसासू वगैरे सगळं. हे बघा, इथे जंगल आहे पूर्ण आणि त्या जंगलात ते छोटंसं गार्डन केलं आहे आणि बहुतेक लोक म्हणजे लग्नाला आल्यानंतर वर तिकडे खंडेरावाचं आहे वाटतं, ते तिथे दर्शनालाही देखील जातात. ते संगमित्रा तिच्या आजीला बघून खूप हसू येत होतं. ती बसलेली जी आहे ती माझी फुईसासू आहे आणि त्या मुलीला सीसॉवर खाली बसताच येत नव्हतं त्यांच्या वजनामुळे. आणि बाईचं चाललं होतं मस्त झुला घेण्याचं काम. आणि इथं बच्चा पार्टी सगळे घसरगुंडीवर बसलेले होते, त्यांच्याच याच्यामध्ये एन्जॉयमध्ये खेळत होते. खूप भारी सुंदर तिथे वातावरण, गार्डनही होतं छोटंसं, की तिथे झाडं वगैरे लावलेली होती फुलांचे वेगवेगळ्या प्रकारची. आणि म्हणजे कोणी एवढं जात नसेल तरी पण छान मेंटेन होतं, कारण कचरा वगैरे तिथे बघू शकता तुम्ही, तिथे काही कुठे कचरा फेकलेला वगैरे काही नव्हतं. आणि पण झोके गार्डन खूप बऱ्यापैकी मोठं होतं. मग आम्ही तो काही ठिकाणी फोटोज पण काढले आणि व्हिडिओही काढले. म्हटलं की तुमच्यासोबत हा आनंदाचा शेअर करावा, म्हणून मी तुम्हाला कधी जर गेले तर रतनगडला जाऊन या, कारण खूप सुंदर वातावरण आहे तिथे दिंडोरीच्या 20-1 किलोमीटर पुढे. तर इथे आहे बाई, आणि बाईला बघून खरंच मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले, की आम्ही पण असाच एन्जॉय घेतलेला लहानपणी. मग मी झुल्यावर बसले होते, थोडासा विचार केला का आपणही थोडंसं एन्जॉय घ्यावा. मग त्यानंतर बाईला म्हटलं की माझा व्हिडिओ देखील काढ, पण तिचा मूडच नव्हता माझा व्हिडिओ काढण्यासाठी, फक्त तिचा एन्जॉय घेत होती. आई मी नाही काढणार. मग हर्षूला सांगितलं थोडंसं मस्का मारून, मग त्याच्यानंतर तिने माझा व्हिडिओ काढला. मला झुल्यावर बसून व्हिडिओ काढायचा होता, तर तिने काढला. परत पूनम होता, पूनम आम्ही सगळेजण बसलो मस्तपैकी. झुल्यावर बसल्यानंतर मस्त एन्जॉय घेतला आणि पुन्हा लहान दिवस वयाची आठवण झाली, की लहान वयात आपण किती मस्ती वगैरे करत असतो नाही का. तर पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं आणि तिथला निसर्ग देखावा बघून तर खरंच खूप प्रसन्नही वाटलं. तर मलाही आवडतं लहान मुलांसोबत एन्जॉय घ्यायला आणि त्यांच्या वयाचं होऊन जगायला. तर तुम्हाला कोणाला आवडतं असं लहान मुलांसोबत त्यांच्या वयात होऊन जगायला, तर मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि हे बघा, खूप जण तिथे दर्शनासाठी निघाले होते आणि भारी होतं तिथलं वातावरण. मग शीतलताई पण होत्या तिथे, माझी सासूबाई, ही आहे शीतलताईची मुलगी हर्षदा, ही गुड्डी, आणि ही माझी मुलगी ह्या शीतलताई. त्यांना विचारलं कुठे आलो आहे, तर ते सांगत होत्या रतनगडमध्ये. ही माझी बाईचा आधी मूड ऑफ होता, त्यानंतर चांगला झाला. ह्या माझ्या सासूबाई, आणि खूप एन्जॉय घेत होते सगळेजण. हर्षूला विचारलं की हर्षू काहीतरी सांग, तर ती म्हणे आता मी काय सांग. मग एक छोटासा सेल्फी घेतला आणि फोटो काढले 1-2 आणि पुन्हा मग खाली आलो आणि निसर्ग देखावा बघतच घरी निघालो. तर मित्रमैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. इथेच थांबूया. काळजी घ्या. बाय.